जीवाम, आता तुला हे जे सगळं वाटतं ना, हेच सगळं पार्थ नंतर माझी 2 मिसकॅरेजेस झाली ना, तेव्हा मलाही वाटायचं. खरंच. हे बघ, ही गोष्ट मी आणि विक्रमनी कुणालाच कधीच सांगितली नाहीये, पण आज तुला सांगते. आज तू जिथेस ना, तिथे 28 वर्षांपूर्वी मी होते, आणि जिथे मी आता आहे तिथे तेव्हा विक्रम होते. पार्थ नंतर आम्हाला दुसरं मूल हवं होतं, पण माझ्या पोटात बाळच टिकत नव्हतं. पार्थला झोपवल्यानंतर रोज विक्रमपाशी रडायचे मी की हे असं सगळं का होतंय, हे सगळं माझ्याच बरोबर का, आपल्याला दुसरं मूल होणारच नाहीये का. म्हणजे मला खरं तर पार्थ झाला होता, तरी सुद्धा मला असं वाटत होतं की माझ्यात काही दोष आहे का. तेव्हा विक्रमने मला समजावलं. ते म्हणाले, मनू, प्रत्येक बाळ आपलं नशीब घेऊन येतं. जसं आपल्याला बाळ हवं असतं, आईला बाळ हवं असतं, तसंच बाळ सुद्धा त्याचा जन्म निवडू शकतं. मिराकल घडेल, फक्त तू विश्वास ठेव आणि सतत असं म्हणत राहा की मी आई होणार आहे. आणि मी विक्रमवर पूर्ण विश्वास ठेवला, आणि त्यानंतर माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, सगळं एकवटून फक्त आणि फक्त बाळाचीच इच्छा करत राहिलं. आणि मग आम्हाला तू झालास. जर मी आई होण्याची इच्छा दर्शवणं बंदच केलं असतं, तर असा तू माझ्या शेजारी बसलाच नसतास. 22, 23, 24, 25. अरे काय झालं, असे का बघता तुम्ही सगळे माझ्याकडे. मी काय पहिल्यांदा वर्कआउट करत नाहीये. नाही म्हणजे बघितलंय, पण तू आता आई होणार नाही हे कळल्यानंतर सुद्धा परत. 1 मिनिट बसवा, त्या थोडंसं करेक्शन आहे. नाही, आई होणार नाहीये असं नाहीये, म्हणजे आई होणं कठीण आहे, अशक्य नाही. झालं तर मग मी आता ठरवलंय की मी गिव्ह अप करणार नाही. का नाही होणार बाळ, बाळ होईल. आता मी आई होणार आहे हाच विचार सतत करत राहणार आहे. माझं मन, माझं शरीर, माझ्या प्रार्थना, माझी स्वप्न या सगळ्यांनी आता फक्त बाळाचा ध्यास घेतलाय, आणि मला बाळ होईल याची मला पूर्ण खात्री आहे. काहीतरी मिराकल नक्की होणार. नॉट मिराकल, चमत्कार.